पालकमंत्री पदाबाबत महायुतीतल्या तिन्ही पक्षांचं काही जागांसाठी एकमत तर काही जागांसाठी रस्सीखेच, या सगळ्याचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंची सह्याद्रीवर आढावा बैठक. गृह, नगरविकास, कौशल्य विकास, महिला बाल विकास विभागाचा आढावा तसंच फडणवीसांची शिंदेंसह 100 दिवसांच्या आराखड्यावर चर्चा. उद्धव ठाकरेंना मुंबई पोलिसांसोबतच आता मोठ्या उद्योग समूहाकडूनही खासगी सुरक्षा. उद्धव ठाकरेंच्या खासगी सुरक्षेत 8 सुरक्षा रक्षक तैनात. काँग्रेसकडून मुख्यमंत्री फडणवीसांसह इतर 8 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान. दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून याचिका दाखल. निवडणुकीमध्ये नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन, ईव्हीएम छेडखानी झाल्याचाही आरोप. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची न्यायालयात याचिका. अर्जुन खोतकर यांचा निवडणूक अर्ज फेटाळण्याची मागणी. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं पक्षांतराचे संकेत. मी 5 वर्ष वाट बघणार नाही. पराभवानंतर कैलास गोरंट्याल यांची खतखत. जालन्यात अस्तींचे साप खूप आहेत. जे माझं झालं ते 2019ला तुमचं होऊ नये म्हणून सल्ला देतो, 2029ला असं होऊ नये म्हणून सल्ला देतो. कैलास गोरंट्याल यांचा खासदार कल्याण काळेंना सल्ला. शिक्षकांवर शाळेव्यतिरिक्त कामाचा भार कमी करण्याचा शिक्षणमंत्री दादा भुसेंचा संकल्प. शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भुसेंनी बोलावली बैठक. लवकरच शिक्षक संघटनांची बैठक बोलावून समस्यांवर तोडगा काढला जाणार. सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारीची आता ड्रोन्सच्या माध्यमातून निगराणी. 9 जानेवारीपासून ड्रोनच्या वापराला होणार सुरुवात. अवैध मासेमारी आणि परदेशी मासेमारी करणाऱ्यांवर होणार कारवाई. वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकवर कारवाई पुन्हा कडक करण्याचा निर्णय. हॉटेलांसह बाजारांमध्येही झाडाझडती. प्रतिबंधित प्लास्टिक दिसल्यास कारवाई केली जाणार. उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाची अनोखी शक्कल. उद्दिष्टापेक्षा अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या चालक वाहकांना एसटी वाढीव उत्पन्नातून 20% प्रोत्साहन भत्ता देणार. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना 14 दिवसांची कोठडी. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण. मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक. आरोपी सुदर्शन घुलेचं काही दिवस भिवंडीत वास्तव्य. पुण्यातून ताब्यात घेण्याआधी घुले भिवंडीमध्ये होता. सुदर्शन घुले डॉक्टर वायभसेच्याही संपर्कात असल्याची माहिती. मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात. सिद्धार्थ सोनवणेनं संतोष देशमुख यांचा ठावठिकाणा दिल्याचा संशय. घटनेच्या 2 दिवसानंतर सिद्धार्थ सोनवणे गावातून फरार झाला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नांदेडमधून डॉक्टर संभाजी वायभसे, त्यांची पत्नी आणि आणखी एकाला घेतलं ताब्यात. एसआयटीकडून तिघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी. आरोपींना डॉक्टर वायभसेनं पैसे पुरवल्याचा संशय. बीड सरपंच हत्या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी आरोपींचा 15 दिवसांचा PCR मागितला. भरपूर जखमी, मात्र शस्त्राबाबत स्पष्ट माहिती नाही. आरोपींच्या वकिलांची माहिती. तर देशमुखांच्या अंगावर अनेक जखमा हे एकाचं काम नाही, सरकारी वकिलांचं मत. बीड प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ 6 जानेवारीला घेणार. राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट. बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्था प्रश्नी राज्यपालांना देणार पत्र. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी परभणीत मूक मोर्चा. सुरेश धस, ज्योती मेटेंसह परभणीतील स्थानिक नेते सहभागी. नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा 19 वर्षांनी निकाल. 10 आरोपी निर्दोष. 6 एप्रिल 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये दोघांचा झाला होता मृत्यू. यवतमाळच्या टिपेश्वरहून 500 किलोमीटरचा प्रवास करून बार्शी अभयारण्यामध्ये पोहोचलेल्या वाघाला सांगलीच्या चांदोली अभयारण्यामध्ये सोडणार. राज्य शासनानं स्थलांतरास मंजुरी दिल्यास सह्याद्रीच्या खोऱ्यात वाघ पाहुणचार घेणार. MMRDAच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला सर्व मेट्रो मार्गांचा आढावा. सर्व मेट्रोंची कामं पूर्ण करण्याचे वेळापत्रक नव्यानं तयार करण्याचेही दिले आदेश. हिंदू मिल स्मारक वर्षाखेरीस पूर्ण करण्याचंही टार्गेट. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोस्टल रोड प्रकल्पाला नोटीस. प्रकल्पाच्या कामामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत कारणे दाखवा नोटीस. सोमवारी होणार सुनावणी.
कुर्ला बस अपघात प्रकरणी आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण. संजय मोरेच्या जामिनावर 10 जानेवारीला निकाल. संजय मोरेला जामीन देऊ नये, मुंबई पोलिसांची मागणी. कल्याणमधील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचं प्रकरण. आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुढील सुनावणी 18 जानेवारीला. बायोमेट्रिक हजेरीसाठी पालिकेचे अधिकारी कर्मचारी वेळेआधीच रांगेत उभे राहत असल्याचं निदर्शनाला. त्यामुळे वेळेपूर्वी कार्यालय सोडल्यास पालिकेकडून होणार कारवाई. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 58 बेकायदा इमारतींना दिलासा. महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाची तूर्त अंतरिम स्थगिती. महापालिकेच्या बनावट मंजुरीच्या आधारे बांधण्यात आल्यात इमारती. मुंबईत मराठी तरुणावर पुन्हा एकदा अन्याय. मराठी तरुण कामावर टिकत नाहीत म्हणत नोकरी नाकारली. मुंबईच्या मरीन ड्राईव्हमधील राधेश्याम कंपनीतला प्रकार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब. अवैधरित्या मुंबईत राहणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडून अटक. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी वाढवली बांगलादेशी नागरिकांची धरपकड. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एसीपी ऑफिसच्या समोर मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अंधेरी पोलिसांकडून अटक. आरोपींकडून चोरीचे 120 मोबाईल जप्त. आता भारतीय सैन्य दलात देखील रोबोटचा वापर केला जाणार. शस्त्रसाठा दळणवळण करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात येणार. पुण्यातील नो युअर आर्मी मेळाव्यामध्ये पाहायला मिळाली रोबोटची झलक. ऊसतोड मजुरांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्यास बिलातून कपात केली जाईल. कारखानदारांचा ऊसतोड कामगारांना इशारा. बहुतांश कारखान्यांनी पत्र काढून दिला इशारा. तुम्ही जर पिझ्झा खात असाल तर सावध राहा, कारण पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा आढळून आलाय. पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमधली घटना. साताऱ्यातील फलटणपासून जवळच असणाऱ्या महादेवनगरमध्ये एसटी बसला आग. आगीमध्ये संपूर्ण एसटी बस जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बारामती ते कोल्हापूर या मार्गावरची घटना. विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेसाठी लाखोंचा ठेका देऊन जवळपास 200 पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांची नेमणूक. मात्र तरीही विठ्ठल मंदिरामध्ये श्वानांचा मुक्त वावर. श्वानांच्या वावरामुळे भाविक त्रस्त. भाजपचे माजी तालुका प्रमुख मुन्ना खामकर, ठाकरे गटाच्या लांजा शहर महिला संघटक छाया गांगण, काँग्रेसचे प्रसन्न उर्फ दादा शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे शरीफ नाईक, शिवसेना. देवगड तालुका आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा हापूस आंब्याला युनिक कोड देण्याचा निर्णय. हापूस आंब्याच्या नावानं बोगस आंब्यांच्या विक्रीला पायबंद घालण्यासाठी निर्णय. सिंधुदुर्गातल्या विजयदुर्ग किल्ल्यावर गड किल्ले संवर्धन संस्था आणि कोकण विभागाच्या वतीनं तोफगाडा बसवला. अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात गडावर पालखी नेत कार्यक्रम संपन्न. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तापमानात घट. पारा 10 अंशांपर्यंत घसरला. थंडीमुळे आंबा आणि काजू पिकाला फायदा. सहलीला आलेल्या 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. सहलीची गाडी थेट पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल. रत्नागिरीच्या दापोलीमधील सिलेंडर स्फोटामध्ये पती पत्नी गंभीर जखमी. पतीची प्रकृती गंभीर. उपचारासाठी मुंबईला नेलं. शिवसैनिकांकडून मंत्री आशिष जयस्वाल यांचे गोंदियामध्ये जंगी स्वागत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.